मागे या प्लीज, जरा मागे या. परत परत आम्हाला विनंती करायला लावू नका. मागे उभे राहा. आतमध्ये पुढे जे ब्रॅकेट आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये, ब्रॅकेटच्या आतमध्ये. स्वतः सोडून दुसरा होऊ नका, तुम्ही आला. ओके, हिअर वी गो. द फायनल ऑफ सोसायटी ग्रुप. हमारा ऑल स्टार वर्सेस सुपरनल युनाइटेड. काय माहित काय ए नाना दिसत नाही. और देखिए ईस्ट और वेस्ट, सुपरनल इज द बेस्ट. वाह, अनुज भाऊ से तेज, अनुज भाऊ से तेज, से तेज कोई भाग नहीं सकता. अरे अनुज भाई पहली गेंद और पहिल्या चेंडूवरती तडाखा, सिक्सर. वैभव आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना मात्र इथे तडाखा लगावला जातोय. षटकाराने सुरुवात या स्पर्धेच्या फायनल मॅचची. सोसायटी ग्रुप मधील ही फायनल मॅच आपण पाहतोय. व्यवसाय गटातून आपण पाहिलं झुंजार स्पोर्ट्स या संघाने फायनल जिंकली. आता पाहूयात ह्या ग्रुप मधून कोणता संघ फायनल जिंकतोय. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले समोरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. चेंडूची फेकी करतील तोवर मात्र इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक देखील पुढे सरकेल. धावफलकावरती 8. परंतु पाठीराखे पहा, सपोर्टर्स पहा कशा पद्धतीने आपला वेळात वेळ काढून आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत. मगाशी पाहिला पण ग्रामीण विभागामधील बाळकुम कोलशेत विरुद्ध कोलशेत हा सामना होता आणि त्यांचे देखील पाठीराखे पाहायला मिळते. आता मात्र सोसायटी ग्रुप मधून पूर्ण सोसायटी खाली झाली असेल असं मला काय हरकत नाहीये. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती नीरज गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू काही थांबणार नाहीये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैभव यांच्या बॅट मधून अजून एक तडाखा, सिक्सर. आपले देवराम भोईर आमचे नाना हो दिलदार. वीर पोलादी छातीचा असा नेता हो झुंजार. वीर पोलादी छातीचा असा नेता हो झुंजार. वीर पोलादी छातीचा असा नेता हो झुंजार. थँक्यू विजय. आणि आज सुहास यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. लवकर करा प्लीज मित्रांनो. ओटू अमर. नीरज यांचा मात्र पुरेपूर समाचार घेताना वैभव स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. थोडेसे फंबल होत आहेत. दबाव पाहायला मिळतोय, प्रेशर पाहायला मिळतोय नीरज यांच्यावरती, कारण की आक्रमण केलं गेलंय. षटकार 2 षटकार. आता पाहूयात कशा पद्धतीने धावा येत आहेत. पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि इथे मात्र चांगला झेल आणि फलंदाज वैभव यांचा संपतोय खेळ. वैभव बॅक टू द पवेलियन. या ठाणे शहराचा त्यांनी विकास केला थोर. सारा गावोगावी झाला त्यांच्या नावाचा शोर. थँक्यू कॅप्टन ईशान. संघाचे कर्णधार मैदानात. लवकर ईशान झाला, लवकर जा प्लीज, कारण आपल्याला आता खेळ 4 षटकांचा आहे. कर्णधार मैदानात. टॉप ऑर्डर बॅटिंग लाईनअप मधला खेळाडू आम्हाला ऑल स्टारचा महत्वाचा दुवा संघनायक. लवकर लवकर प्लीज. अष्टपैलू खेळाडू संघाचा ईशान यांना आपण पाहतोय, ज्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ. फलंदाजी झाली नाही तर गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेले. तर फलंदाजी करत देखील चांगला खेळ करत या फलंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तोच फलंदाज, तो बॅटर आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय ईशान. इथे आल्या आल्या चेंडूला कट केलाय पॉइंट सीझन मध्ये, परंतु इथे चांगले क्षेत्ररक्षण, धावा मिळणार नाही आहेत. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक नीरज करताना पाहायला मिळतात. पहिल्या 3 षटकावरती जरूर महागडे ठरले होते, परंतु वैभव यांना देखील झेलबादच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आसाला पाठवलंय आणि आता
डॉट चेंडूने मात्र इथे चेंडू टाकताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील गोलंदाज नीरज टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला इनसाइड आउट फटका खेळेत आणि इथे मिड ऑफ मध्ये चांगला झेल. ईशान गोल्डन डकचे शिकार ठरतायत. फलंदाज बाद. जनतेने केला त्यांच्या नावाचा जय घोष, वीर पोलादी छातीचा असा नेता हो झुंजार, वीर पोलादी छातीचा असा नेता हो झुंजार, वीर पोलादी छातीचा असा नेता हो झुंजार. वीर नीरज यांचे पहिले 3 चेंडू मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने पाहायला मिळाले नंतर, परंतु शेवटचे 3 चेंडू मात्र आपल्या संघासाठी टाकताना पाहायला मिळाले. नीरज अमर आता उतरला मैदानात सौम्य रंजन यांचा एक अजून अष्टपैलू खेळाडू ऑलस्टार. आम्हाला ऑलस्टारची भिंत आहे. 1 ते 7 टॉप ऑर्डर बॅट्समन आहे त्यांच्याकडे, पण 4 षटकांमध्ये काय खेळायचं, कसं खेळायचं, प्लॅनिंग 1 कशी करायची, योजना आखणी कशी. वेळ घेताय आपण. Here we go. The second over is on. गोलंदाजी मार्कवरती जशपाल येत आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी थोडं फास्ट खेळा विनंती आहे. जशपाल यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो तर स्ट्रायकिंग एंडवरती चिंतन. याला पहिला चेंडू फुल टॉस आणि त्याला पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने, परंतु इथे काय चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. धावा वाचवल्या आहेत तब्बल 5 पंजा. इथे 5 धावा अडवताना पाहायला मिळत आहेत. पण 2 धावा तर झाल्या पाहिजे होत्या. तो चेंडूकडे पाहत राहिला, काय अडवतोय, कसं अडवतोय, पण धावेंचा भुकेल नव्हता. धावा हव्या त्यावेळी तुम्हाला स्कोरबोर्डवर. सौम्य स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला सौम्य यांच्यामध्ये मात्र स्लॉट मध्ये चेंडू आणि पाठवतायत. पार्किंग प्लॉट मध्ये येतोय सिक्सर. देवराम साहेबांचा तो खास संजय भोईराला नावास, देवराम साहेबांचा तो खास संजय भोईराला नावास, होते चर्चा गावागावात. थँक्यू डीजे. सौम्याने आल्याला सांगितलं पहिल्या चेंडूवर, मी काय सौम्य नाहीये, मी आहे कडक, आणि दिला बेधडक. डीप मिडविकेटवरनं षटकार. सौम्यांना गोलंदाजी करू शकत नाहीये तुम्ही. अशी गोलंदाजी सौम्यांना करू शकत नाहीये कारण की तो त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे आणि जर तुम्ही त्याच्या बॅटीखाली जर चेंडू दिला तर तो तुम्हाला त्याच दिशेने मारताना पाहायला मिळतील. आता बघा ना, विक्रम कर्णधार विकेटच्या मागून पुढे आला, सांगितलं पायात नको, पुढ्यात नको, हे 2च शब्द सांगितले असतील कदाचित. परंतु जशपाल याला आता मात्र कमबॅक करावं लागेल, विकेट घ्यावी लागेल कुठे ना कुठे संघासाठी. दरम्यान यावेळेला स्टेप होऊन इनसाइड आउट फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न, फेकी खूप चांगली आहे असं म्हणता येणार नाहीये कारण की थोडंसं वाईड दूरवरती चेंडू गेला थ्रोच्या मार्फत. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावा धावफलकावरती 23 धावा. पुढे चेंडू यावेळेला समोरच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा दिला पुढ्यात आणि टाकला सीमारेषेच्या बाहेर. काय शॉट आहे, दिला पुढ्यात टाकल्या समोरच्या पडद्यात. हा सिक्सर. पूर्ण स्पर्धेमध्ये आम्ही खेळ पाहिलाय सौम्यांचा आणि आम्हाला देखील समजतंय की सौम्यांची कोणती स्ट्रॉंग झोन आहे. समोरच्या व्ही मध्ये खूप चांगल्या दर्जाचे फटके त्यांच्या बाहेर, परंतु यावेळेला ऑन साइडला काय फटका आहे. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. ह्यूज हँडसम सौम्य यांच्या बॅट मधून षटकार. सौम्य रंजन करतोय मनोरंजन. काय फटकेबाजी केली आहे खरंच. टायमिंग, पॉवर, त्याची बॉडी बघा, त्याची बॉडीला लँग्वेज बघा, बेखोब बिंदास्त. सगळे तोंडून निघाल. आई बरोबर आहे, कारण हा तर समोरच दिला होता. वाढलेलं ताट होतं, नशीब त्याने हात नाही मारला. पण यानंतर 2 षटकानंतर धावसंख्या बघूया. धावफलकावर 35 धावा. 35. 2 षटकं बाकी आहेत. तिकडे आहे चिंतन, ज्याचं नाव चिंतन, जो करतो चिंतामुक्त समोरच्याला, तो असल्यावर चिंता गोलंदाजांना.
जबरदस्त टीम आहे. परंतु कमबॅक करावा लागेल सर. एक बिग फाईट बिग मॅच आपण पाहतोय. चुकीला माफी नाही आहे. तिसरं षटक हातासाठी गोलंदाज निखिल यांच्यावरती मात्र थोडंसं प्रेशर असेल, परंतु तो प्रेशर घेऊन इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल कारण हे प्रोफेशनल अप्रोच आहे. सोसायटी ग्रुपची फायनल म्हणजे प्रोफेशनल अप्रोचने खेळणारे खेळाडू. कुठे ना कुठे विकेट घेण्याचा प्रयत्न असेल या ओव्हरमध्ये. यावेळेला मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये. इथे क्षेत्ररक्षक जज करतात चेंडूला आणि कोणती चुकी नाहीये. चिंतन यांना मात्र आता चिंतामुक्त करताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज. चिंतन बॅक टू द पवेलियन. सुपर्ण युनायटेड या संघाने गेल्या वर्षीच्या चॅम्पियनला 80 धावा ठोकल्या होत्या. त्यांना माहिती आहे कधी आपला खेळ उंचवायचा आहे. इथे 60-70 धावा पण कमी आहेत एवढं निश्चित. म्हणून तर आम्हाला ऑलस्टारला माहिती आहे एक तर धावा बोर्डवर लावा, नाही तर करावं लागेल आपल्याला धावा. तो देवाचा धावा करायचा की नाही त्यासाठी आलाय बॅट्समन अंकित. हाही मोठा बॅटर आहे. हा बॉलर ना. जर आपण बघूया अंडर 30 बॉलर नॉट अलाउड टू डिलिव्हर इन दिस. या सामन्यामध्ये मॅच मध्ये गोलंदाजी टाकू शकत नाही. जर एक मिनिट अंपायर 1 मिनिट. 30 वर्षाखालील खेळाडू 4 षटकात गोलंदाजी करणार नाही याची अनाउन्समेंट पहिलेच झाली होती. 4 षटकाच्या सामन्यात माफ करा. 30 वर्षा खालील आहे का 30 वर्षावरील आहे. पंच वाईट बॉल. एक मिनिट. नियम आणि अटी महत्वाचे आहेत. मॅच जरा थांबवा. 30 षटकाखालील खेळाडू 4 षटकाच्या मॅच मध्ये बॉलिंग टाकू शकत नाही याची अनाउन्समेंट आपण केली होती पहिले. चार षटकात अंडर 30 बॉलिंग करू शकत नाही याची अनाउन्समेंट झाली होती. नियम आणि अटी ही वेगळे आहेत. त्याची अंमलबजावणी केली जाईल. आपल्याला आपापसात ते ठरवू शकत नाही आपण. त्यामुळे मॅच थांबली आहे. वेळ पण जातोय. लेडीज मॅच बाकी आहे त्याही वाट बघतायत. पण नियमाची घोषणा केली होती ही नक्की. नाणेफेक झाली होती तेव्हाच आम्ही सांगितलं होतं 30 वर्षाखालील गोलंदाज ह्या 4 षटकाच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. एक आगळे वेगळे नियम आहेत आणि त्या नियमांचे तुम्हाला इथे काटेकोरपणे इथे पालन करावेच लागणार. आपण पाहतोय नगरसेवक चषक ओर2. पाहूया नियम आणि अटीचं पालन केलं गेलं. सन्माननीय संजय दादा भोईर यांच्या नेतृत्वात युनायटेड 3 जे संयोजन करते आहे. सोसायटीसाठी वेगळे ग्रुप नियम आहेत. ओपनसाठी वेगळे, महिला गटासाठी वेगळे, अंडर 14 अंडर 18 वेगवेगळे नियम आहेत. त्या नियमाची काटेकोर पालन केलं जातं आणि त्यांना सर्वांना मेसेज पाठवले जातात व्हॉट्सअपने. तुम्हाला आम्ही सर्व नियम पाठवतो असं नाही आहे. ती तुमच्याकडे पोचत नाही आहेत. आता टॉसच्या वेळी आम्ही अनाउन्समेंट केली होती. ती शुद्ध हिंदी आणि मराठीत केली होती. आणि आताच आपले सन्माननीय कापरवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय उत्तमजी सोनवणे साहेब यांचं आगमन. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या अंतिम सोहळ्यामध्ये. कापरवाडी पोलीस स्टेशनचे जाबाज पोलीस अधिकारी सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय उत्तमजी सोनवणे साहेब यांचं आगमन आणि त्यांच्या आगमनामध्ये हा सामना आता खेळवला जाईल. निरीक्षणाखाली
ते उपस्थित आहेत, पाहत आहेत. काही नियम असतात, अटी असतात, त्याचं पालन अमल करावं लागतं आणि चर्चेअंती विषय सोडवला जाईल. दादा स्वतः दखल घेत आहेत त्या निर्णयाची आपण मैदानावर पाहतोय. नाही, दादांचं वैशिष्ट्य आहे, दादा स्वतः जातीने हजर राहतात कुठल्याही निर्णयात. निर्णय शेवटी दादांचा आहे. ओके, हा दादा रिअर हा षटक आता परत नवीन पद्धतीने टाकलं जाईल, त्यामुळे आऊट झालेला बॅट्समन आतमध्ये येईल. जो चिंतन बाद झाला होता तो आता आतमध्ये येईल. हे काय निर्धार टाळा झाला पाहिजे निर्णयासाठी. नियम अटी सारखे आहेत. क्या बात है, काय योग्य अंमलबजावणी. आज आपल्या स्टेजवर सन्माननीय सोनवणे साहेब सुद्धा आहेत, उत्तमजी सोनवणे साहेब, कायद्याचे रक्षक. आणि आज हा कायदा बघा काय पाळला जातो इथे, आहे की नाही. 2 षटकाच्या सामर्थ्यात 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. दरम्यान अनिरुद्ध येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला पहिला चेंडू कट केला, चेंडूला पॉइंट सीझन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू आउटफील्ड खूप फास्ट आहे, परंतु कव्हर सीझन मधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करण्यासाठी धावताना पाहायला मिळाले. परिणामी 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चिंतन याला मात्र एक संधी मिळाली आहे, एक लाईफ, एक वेगळा निर्णय इथे घेतला गेला आणि पुन्हा एकदा तिसरं षटक हातांसाठी गोलंदाज आले ते अनिरुद्ध. पाहूयात, थोडं फास्ट खेळा विनंती आहे. अजून आपली महिलांची एक फायनलची मॅच देखील बाकी आहे. यावेळेला कोटापाचा बॉल होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिथे थर्ड मॅन रिझन मध्ये आणि धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त 1. काय केलं समजलं काय नाही. दरम्यान अनिरुद्ध चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. यावेळेला कोटापाचा बॉल ऑन साइडला खेळलेत, मिस टायमिंग आहे आणि पुन्हा एकदा आता मात्र इथे झेल्स पकडला जातोय फलंदाज बाद. क्या बात है, योगायोग बघा, योगायोग. आऊट झाला तेव्हा तसाच फटका मारला, कॅची त्यांनीच घेतला पहिल्यांदा, आता दुसऱ्यांदा तेच घडलं. तसाच फटका, तसा स्ट्रोक, कॅच घेणारा फिल्डर पण तोच. काय योगायोग आहे, जागा पण तीच, स्ट्रोकही तसाच. काय दैवी योग आहे बघा. अंकित नवीन बॅटर अपर मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. दरम्यान अनिरुद्ध चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतात. यावेळेला बिग हिट, आल्या तडाखा, चेंडू जातोय डीप स्कोर लेग रिजनच्या बाहेर. फलंदाज अंकित यांच्या बॅट मधून येतोय षटकार, 6 धावा. एंट्री मारी अंकितने आणि चेंडू पाठवला, अंकित केला त्याला षटकारासाठी. दखल घ्यायला लावली आपली. हो, पायावर लेगस्टम्पच्या बाहेर आहे, लेग बाय आहे. पंचाने दाखवलं लेगस्टम्पच्या बराच बाहेर आहे. 1 धाव ऍड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धावा धावफलकावरती 46 ऑन बोर्ड, 46 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही एक चेंडू बाकी आहे या ओव्हर मधील. अनिरुद्ध पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. स्ट्रायकिंगला सौम्य यांना पाहतोय. यावेळेला स्टेप आउट मारायचा प्रयत्न समोरच्या क्षेत्रामध्ये. 2 षटकाच्या मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार, 4 धावा. वुमेन्स ग्रुप
हो हा एक खास आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून साहेब आम्ही शेवटी ठेवली आहे. खास त्याला कारण आहे. अर्धी सोसायटी खाली झाली तिकडे, सर्व इकडे झालेत. शेवटचं षटक हातासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात गोलंदाज सुनील. परंतु इथे काय करतायत सुनील, चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल सुरुवात केली आहे या षटकाची. 40+ आहेत सुनील आणि खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये सुनील यांचा राहिलाय. आता मात्र शेवटचं षटक हातासाठी सज्ज झालेत. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला कुटाबाचा बॉल होता, ऑन साईडला खेळले डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडू 1 बाउन्स जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार, 4 धावा. आता अंकित देखील आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत, कारण की त्यांना देखील माहिती आहे शेवटचं षटक मार्गस्थ आहे. जितक्या धावा बॅटमधून येतील तेवढ्या मात्र पूर्ण केल्या जात आहेत. दरम्यान फुल्ली चेंडू यावेळेला काय चेंडू टाकलाय, स्लोअर 1 फजा चेंडू. पंच लाईट समोरच्या क्षेत्रामध्ये जी लाईट आहे ती कृपया बंद करा. स्टेजवरती जी लाईट आहे ती बंद करा. लाईट बंद करा प्लीज. स्टेजवाले आपण जर कुठे असाल तर कृपया आमच्या व्यासपीठावरती या आणि ही लाईट आहे जी ती बंद करा. स्टेजवाले लाइटिंग वाले जर कुठे असाल तर कृपया लवकर या आणि लाईट बंद करा. ओके, स्टार्ट द मॅच प्लीज. टेस्टिंग चालू आहे जरा, त्यामुळे आपण सामना चालू करावा ही विनंती. जास्त त्रास होत नाहीये. यावेळेला स्टेप आउट झाले. यावेळेला जातो चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून. या व्यासपीठाला मानवंदना देणारा यूज हँडसम. ओहो, हा षटकार नव्हता, हा 8 होता. 8 त्यांनी केला धावांचा मालगठ्ठा. काय शॉट आहे, बिग हिट, 6. काय शॉट आहे, परत येईल का फटका असा. हा हवेत आहे, उंच आहे. अरे फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्ध्या डझन. षटकार. तुम्ही एवढे शॉर्ट पिच दिलात, थोडा आखूट टप्पा दिला, फलंदाज पाहिजे तिकडे खेळू शकला असता. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील सुनील टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा बिग हिट. काय शॉट आहे, सुरेख फटका. 6 हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक. चला हमारा करा आणि लवकर मैदानात चला. चला लवकर. एक विनंती आहे, जे युट्यूब लाईव्हचं जे स्टेज आहे त्याला कुणी हात लावू नका. वरती युट्यूब लाईव्ह चालू आहे, वरती मुलगा देखील बसलाय, ते स्टेज हलतोय. तर विनंती आहे त्या स्टेजला कुणी हात लावू नका. थोडंसं लांब उभे राहिला तरी काही फरक पडणार नाहीये, खूप जागा आहे आपल्या मैदानामध्ये. WT स्पोर्ट्सच्या माध्यमातून सामने दाखवले जात आहेत. WT स्पोर्ट्स, नॉट अ WTC. WTC स्पोर्ट्स याचा अर्थ फार मोठा आहे. वर्ल्ड टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स. फार चांगलं मोठं चॅनल आहे. कॅमेरामन, टेक्निशियन 10 दिवस फार चांगलं काम करत आहेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. तुमचा योग्य सत्कारही केला जाईल. 73 धावा हव्यात 24 चेंडूंमध्ये. सलामीची जोडी. चला लगेच मैदानामध्ये ताबा घ्या. विक्रमची उपस्थिती आता महत्वाची आहे. एक मोठा स्टार, त्याच्यावर अक्षय जाईल एवढं निश्चित. विक्रम आणि अक्षय ही जोडीच पाहिजे आतमध्ये. 72 धावा
केलं. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच आता एक मोठी परीक्षा आहे विक्रम यांची. एक मोठे खेळाडू आहेत आणि आता मात्र संघ जर पाहिलं तर 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो बॅटिंग करणाऱ्या टीमला ह्या 73 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतील हे पाहणं देखील खूप महत्वाचं असेल. पण अमर एक सांगतो, आज जिकडे दर्शक बघा, जिकडे जागा तिकडे दर्शक, जिकडे जागा तिथे दर्शक आहेत. हीच खासियत आहे नगरसेवक चषक 2023 ची. एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी बरोबर आहे. ठाणे विभागातील एक नामांकित स्पर्धा आपण दादांचं पाहतोय. वलय आहे तेवढं. आता बघा ना किती लोक उभी आहेत, किती नागरिक आलेत, सर्व सोसायटी असेल, सर्व विभागातील नागरिक एकत्र आहेत आणि हा आनंद आहे क्रिकेट फेस्टिवलचा. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या आठवणींनी करून द्यावी. 2023च्या गोड आठवणी घेऊन जाव्या. काय जबरदस्त आयोजन नियोजन. आणि इथे होतोय सामना सुरू. पाठलाग होतोय 73 धावांचा. ईशान गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. तर स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय, तर नॉन स्ट्रायकिंग वरती विक्रम यांना आपण पाहतोय. गेम ऑन. पाहूयात 73 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतात. यावेळेला पहिला चेंडू अक्कूट टप्प्याचा होता. स्लोअर वन पाहायला मिळाला ईशान यांच्या गोलंदाजीतून. गोलंदाजी मार्कवरती ईशान आलेत आणि पहिला चेंडू थोडासा हळूवार पद्धतीने हाताळताना पाहायला मिळतात. कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. मोठे फटके खेळायचे आहेत. षटकामागे तुम्हाला धावांची गरज आहे, 18 धावांची. प्रत्येक षटक मोठं करायचं आहे अमर यांना, नाहीतर मग कठीण पेपर आहे. हा कडक आहे. यावेळेला कडक फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर्स रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू जातोय 1 मार्क्स 2 मार्क्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. ह्या इनिंग मधला पहिला चौकार फलंदाज अक्षय यांच्या बॅट. Once again, captain on his way. This time goes on the back foot, cut over the cover region, and make ball cross the fence. Correct. That's the back-to-back boundary. कभी बल्लेबाज हा भी तो कभी गेंदबाज, गोलंदाज कधी वर चढतं कधी फलंदाज. काय जबरदस्त सामना आहे. पाळलं कधी इकडे कधी तिकडे असं झुकतंय. ही मॅच बघायला खूप मजा येणार आहे बंटी सर. एक बिग फाईट, बिग मॅच पाहतोय. दोन्ही संघ खूप चांगला खेळ करत आता मात्र या फायनल मध्ये आले. पुन्हा एकदा 30 दिशा आणि 30 दशा फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. येतोय चौकार, 4 धावा. वाह. तुमने 3 सिक्सर मारे लगातार, हम 3 चौके तो लगाएंगे. बरोबर आहे ना. 3 चौकार आम्ही मारतोय, आम्हीच पुढे जाणार. चौकारांचे हॅट्रिक पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज अक्षय चांगली बॅटिंग करतात स्ट्रायकिंग एंडवरती. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला कुटापाचा बॉल होता आणि इथे मात्र बॅटची कडा घेतली आहे. फलंदाज अक्षय यांचा खेळ समाप्त होतोय. बॅट्समन आउट. मैदानामध्ये जात आहेत अनिरुद्ध. पण अक्षयने आपलं काम केलं. अक्षयने आपलं काम पुरं केलं. त्यांनी 12 धावा तर ठोकल्या पण त्यांनी चॅलेंज निर्माण केलं. त्यांनी संघर्ष तयार केलाय. शेवटचा चेंडू शेष. या ओव्हरमधील ईशान गोलंदाजी मार्कवरती तर स्ट्रायकिंग वरती एक धडाकेबाज फलंदाज अनिरुद्ध. पाहूयात शेवटचा चेंडू कशा पद्धतीने फेस करतात ईशान यांचा.
यावेळेला चांगला चेंडू आहे, सुरेख चेंडू. गुड लेंथ वरती चेंडू टाकल्यानंतर थोडासा स्केट होताना पाहायला मिळाला इथे आणि चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटक समाप्त होतंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 12 धावा आणि एक विकेट देखील गेली आहे. चांगलं कमबॅक म्हणता येईल ते गोलंदाज ईशान यांचं. 3 चौकार जरूर लगावले परंतु 3 निर्धाव चेंडू देखील हाताळले गेले. बंटी सर बरोबर, त्यांनी योग्य गोलंदाजी केली म्हणता येईल, पण अक्षय पाहिजे होता विकेटवर. अजूनही त्याची गरज होती संघाला, पण एक चांगला चेंडूने तो बाद झाला. ऐनवेळी चेंडू उचलून घेतला, सरप्राईज बाउन्स म्हणावं लागेल. आश्चर्यचकित केलं फलंदाजांना. आता हा विक्रम या संघाचा सर्वात महत्वाची कडी आहे. हा राहिला तर मॅच आली, हे महत्वाचं आहे. याला उभं राहावं लागणार आणि मोठे फटके खेळावे लागणार. विक्रम 18 चेंडू 61 धावांची गरज आहे. तर सामना कोण जिंकून देईल तर एकमेव फलंदाज म्हणजे विक्रम. यावेळेला बिघेड करायचा प्रयत्न होता, ऑन साईडला फटका खूप चांगला पाहायला मिळाला नाही, पण तो डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेकी देखील चांगली होतीये. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त एक एरिया आणि दुहेरी धावेने इथे काही होणार नाही. चौकार षटकारांचा पाऊस मैदानामध्ये पाडला तर मात्र सुपर्नल युनायटेड हा संघ मात्र विजयाच्या दिशेने नक्कीच वाटचाल करताना पाहायला मिळेल. आणि दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे मोठमोठे फटके लगावण्याची. अनिरुद्ध स्ट्रायकिंग एंडवरती असतील पुढील चेंडू फेस करण्यासाठी. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. हे आजकाल क्रिकेटमध्ये नो बॉल पंचाने दिला, कारण फलंदाज क्रीजमध्येच होता तरी हा प्रयत्न केला गेला. याला आपण म्हणतो मान कटिंग. आजकाल क्रिकेटमध्ये हे कमी बघायला मिळतं, कारण खेळ भावनेने आपण खेळतो. खेळ भावना महत्वाची आहे, स्पोर्टिंग स्पिरिट. पंच काय निर्णय देतात ते महत्वाचं आहे. त्यांनी बिल्स पाडली असेल तर तो नो करेक्ट नाही, त्यांनी कॅन्सल केलाय. नाही दे सकते अभिनव. परंतु विकेट जर असली तर नक्कीच विकेट मिळाली असती, परंतु इथे एक चपलाईने प्रयत्न करताना गोलंदाज. यावेळेला बॅटची कडा घेतली, चेंडू जातोय डीप दरम्यान रिझन मध्ये. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि इथे येतोय नशिबाचा चौकार. 4 धावा. दरम्यान चौकार असं म्हटलं ना, लगेच वाढवायचा, दिसला बाहेर का वाढव. दरम्यान अनिकेत एक धाव मिळेल. स्ट्राईक बदलला पाहिजे. विक्रमकडे स्ट्राईक जेवढा जास्त तेवढा सुपर्नलच्या आशा जास्त आहेत. संध्याकाळची वेळ आहे, दिवे लागणी होत चालली आहे. तरी बघा, नाना नेहमी म्हणायचे राजकारणात तिकडे काय चाललंय बघा, पण आमच्या ठाण्यात काय चाललंय बघा. क्रिकेट चाललंय, आनंद चाललाय. नानांनी काय छान सांगितलं होतं मला, आणि बरोबर आहे ते. तुम्ही मुंबईमध्ये काही करा, तिकडे जरांगे म्हणतायत, इथे उज्ज्वलचे म्हणतायत, पण ठाण्यामध्ये आमचं प्रेम चालू आहे, आनंद चालू आहे. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू. पंच दर्शवतात की हा वाईट बॉल आहे, दंडित केलं जात आहे अंकित यांना आणि धावसंख्येमध्ये भर पडते. धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 19 धावा. बरोबर आहे. 2 वाघांची तिथे झुंज चालली आहे, आमची मस्त मजा चालली आहे. वा, बघूया. सामना अजून रंगतोय असं नाही आहे, अजूनही सुपरनल मॅच मध्ये. फक्त विक्रमची बॅट तळपली पाहिजे. ह्याची बॅट स्विंग बघा, हा किती लवकर बॅट फिरते बघा. हा फिरली आणि विसावला. हातात चेंडू आणि मोठी विकेट. बॅक टू द डगआउट. यांच्याकडून अपेक्षा होत्या आणि आता मात्र त्या अपेक्षांना भंग करतायत गोलंदाज अंकित. मात्र इथे झेलबादच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आसाला धाडलंय फलंदाज विक्रम यांना. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत सुनील. काय गोलंदाजी केली होती आणि पहिल्या सामन्यात 1 धाव दिली होती. तोच अंकित, अनिकेत का जबरदस्त मारा करतोय. ओ ब्युटी यॉर्कर.
एका धावेने आता तुमचं समाधान होणार नाही, कारण तुम्हाला पाहिजे चौकार आणि षटकारांची भाषा बोलायची आहे. चेंडूला हवाई यात्रा करवायची आहे. तुम्हाला विमानच पकडायचं आहे. आता ट्रेननी तुमचं काही भलं होणार नाही, तुम्ही पोचणार नाहीत लक्ष्याच्या जवळ. कारण अनिकेत राग ओकतोय. एक तर त्याच्याकडे पेस आहे, वेग आहे, गती आहे. ती अमाराची एक्सप्रेस आहे, ती सुटली आहे स्टेशनवरनं, धडधडते, चांगली मारा करते, टप्पा चांगला टाकतोय. फलंदाजांना एवढं कठीण आहे खेळायला. आयसाईड बॉल होतो की नाही माहीत नाही. यॉर्कर परत एकदा कसा खोदणार. परिस्थिती नक्कीच वाईट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. आणि आता मात्र इथे दुसरी धाव घ्यायच्या प्रयत्नामध्ये अनिरुद्ध फलंदाज बाद होत आहेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये तंबूच्या असायला परत आहेत. खरंच मित्रांनो, क्रिकेटमध्ये जिंकणं हारणं असतंच. कोणतरी जिंकतं, कोणतरी हारतं, कोणतरी विजय ठरतो, कोणतरी पराभूत ठरतो. पण या स्पर्धेची वैशिष्ट्य आहे, कोणी इथे विजयी नाही, अपराजित होत नाही, जिंकतं आणि विजयी होत होतं फक्त दादांनी आयोजित केलेलं क्रिकेट. या क्रिकेटचा विजय इथे होतो, आपल्या एकात्मतेचा विजय इथे होतो. सर्व एकत्र येता, आनंद घेता, याचा इथे विजय आनंदोत्सव साजरा होतो. तो चषक म्हणजे नगरसेवक चषक, हे महत्वाचं आहे. हॅलो, 22 धावा. सौम्य रंजन का कमालचे खेळाडू आहेत. ऑफिसमध्ये नेहमी वर्किंगला असतात, कधी कधी खेळतात, पण काय खेळतात. ओ कॅच डाऊन, विकेट डाऊन, नंतर बोलतो. विकेट. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. रोनित मात्र पहिला चेंडू फेस करत असताना बाद होत आहेत. तर नवीन फलंदाज निखिल मैदानामध्ये दाखल झातात. परिस्थिती खूप नाजूक आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची, परंतु ह्या परिस्थितीमधून देखील हा संघ वरती येतोय का हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल. परमेश्वर, केव्हा केव्हा तुमची परिस्थिती बदलत नसतो, कारण की त्याला तुमची मनाची मनस्थिती बदलायची असते. इथे मात्र एक चांगल्या मनस्थितीने खेळ करावा लागेल फलंदाजांना, असं म्हणायला का हरकत नाहीये. चांगला फटका समोर, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. दुसरी धाव थोडा वाईड थ्रो आहे, थोडा दूरवर टाकलेला टप्पा. त्याचबरोबर एक पारितोषिक येतोय. शिवाजियन्स वायकिन यांच्याकडून एक पारितोषिक येतोय. जर अमरा ऑलस्टार्स हा जर संघ सामना जिंकला तर त्यांच्याकडून 2500 रुपयाचं पारितोषिक येतोय. 2500 रुपयाचं अमरा ऑलस्टार्स या संघाला. चला, डॉट डिलिव्हरी लवकर करा. सोमय्या, तुम्ही चांगली गोलंदाजी करताय. मॅच आता जास्तीत जास्त आली आहे ती खिशामध्ये. सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे ती मात्र ऑलस्टार्स या संघाने. आणि ते नाणे एक पारितोषिक देखील आपण पाहतोय, 2500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. दरम्यान पुढील चेंडू, यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय आणि धावसंख्या स्थिरावली आहे ती आतापर्यंत धावफलकावरती. 26 धावा, 26 करायच्या 73. चेंडू शिल्लक आहेत बरेच कमी. हा बॉल गेला कुठे? चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाते बॉर्डर लाईनच्या बाहेर. या वेळेला येतोय चौकार, 4 धावा. शेवटचं षटक, 6 चेंडू आणि 43 धावा. 6 चेंडू 43 धावा. आता हे अशक्य प्राय अशी गोष्ट आहे. एक तर काहीतरी वेगळं करावं लागेल, वाईट टाकावं लागतील, नो टाकावे लागतील. ती चुकीचं ते करणार नाहीत, कारण मोठा चषक समोर आहे. आता कायदेशीरपणे गोलंदाजी करेल. कायदेशीर म्हणजे लिगल डिलिव्हरी तुम्हाला टाकावी लागेल. आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आपण नगरसेवक चषक ही आपण या
सोसायटी ग्रुपमधील ही फायनल अंतिम सामना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आहेत गोलंदाज आशिष. यावेळेला पहिला चेंडू फेस करत असताना आशिष यांचा मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये हा झेल सोडताना पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सुनील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतात. बॅट्समन आउट. आणि करायच्या 42 धावा. 5-42. विकेट किपरने जर रनआउट केला नसता तर नवीन बॅट्समन हात आला नसता, वेळ गेला नसता. लवकर जरा प्लीज फास्ट. बघा आवाज आमच्या डगआउट मधून नाही, आमच्या मुख्याध्यापन आयोजन समिती युनायटेड 3 फार मोठं काम केलंय त्यांनी. शेवटचा आता एक सामना बाकी आहे. हा हवेत आहे, हा झेल तर नाहीये. एक धाव मिळेल कशी बशी, पण आता कोण राहील उपाशी. परंतु या पुढे मॅच आहे लेडीज. आपण तयार राहायचं आहे, लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण की वेळ खूप कमी आहे. त्वरित संघ तयार राहायचा आहे. त्वरित ही मॅचच्या नंतर क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती लॉंग रनअप आहे. आशिष 3 स्लिप लावले आता. 3 स्लिप. हो 3 स्लिप कधी पाहिलं टेनिस मध्ये. आता तुम्ही 7 स्लिप लावा तरी काही होऊन जाणार नाही. चला 5वी लावली, 4थी लावली, आता 5वी पण लावा. हे वेगळं चित्र आहे. 4 स्लिप. 1 डॉट बॉल 1 स्लिप वाढवली जाते. 1 डॉट बॉल 1 स्लिप वाढवली जाते. 4 स्लिप. आशिष हे वेगळं चित्र आहे. रनअप पहा आशिष यांचा. 30 यार्डच्या बाहेरून गोलंदाजी करताना पाहता एक लॉंग रनअप आशिष यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील चांगला चेंडू आहे आशिष यांचा. आशीष आपका नाम ही बहुत बढ़िया. आशीष जो कशिश के साथ कोशिश करते हैं वही आशीष बनते हैं. क्या आशीष ने कोशिश की है. सामन्यामध्ये पकड मजबूत पाहायला मिळते. ती आता क्षेत्ररक्षण करणारा संघ ऑलस्टार संघ आपण पाहतोय. हा डॉट डिलिव्हरी. विकेटी गेली. नवीन बॅटर आत येईल, त्याला वेळ जाईल. हो विकेट डाऊन. लवकर जा जर आउट झाला असेल तर, कारण आता औपचारिकता बाकी आहे. औपचारिकता म्हटलं पाहिजे. आता घोषित करण्याची वेळ आली आहे. सोसायटी ग्रुप मधला चॅम्पियन 2023चा ठरेल तो. पण क्रिकेटचा खेळ आहे, काही सांगता येत नाही. परंतु प्रेक्षक जे पाठीराखे आले होते त्यांनी पाट्या त्यांच्या बंद केल्यात कारण की संघ मात्र थोडासा खराब खेळ करताना. चालेल. आपण आलात हे मोठं आहे. आपण आलात हे छान आहे. आपण जिंकलात. आपण आलात तिथेच तुम्ही जिंकलात. लक्षात ठेवा. सुपर नल सुपर है और सुपर रहेगा. शेवटचा चेंडू यावेळेला बिगिट जरूर केला जातोय. चेंडू जातोय डीप मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत आणि क्षेत्ररक्षण करतात आणि सामना देखील इथे विजय होतोय. अमरा ऑल स्टार्स हा संघ. अमारा स्टार आपला 12वा खेळाडू पाठवा त्वरित. अमारा स्टार लेडीज टीम सेंड युअर एक्स्ट्रा पर्सन इन कॉमेंट्री बॉक्स इमिजिएटली. अमारा स्टार लेडीज टीम. आणि आता तुम्हाला स्पेशल गाणी लावण्यात येणार आहेत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आले. चला तरी क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण करणारा 12वे खेळाडूंना नावं माहिती आहेत ना सर्वांची. हो माहिती आहेत. आणि ह्या मॅचचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमचे बंटी देसाई.